नमस्कार मंडळी. आज आपण कोकणाच्या सांस्कृतिक वारशाच्या एका अद्भुत सफरीवर निघालो आहोत. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात डोंगर रांगा, समुद्रकिनारे, हिरवळ आणि निसर्ग संपन्न गावे. पण कोकणाचं खरं सौंदर्य इथल्या परंपरा, संस्कृती आणि लोककलेत दडलेलं आहे. याच सांस्कृतिक ठेव्याची ओळख करून देणारं एक ठिकाण म्हणजे ठाकर आदिवासी कला संग्रहालय, ज्याला चित्रकथी संग्रहालय असंही म्हणतात. हे संग्रहालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पिंगुळी गावाजवळ वसलेलं आहे. 2006 साली याची स्थापना झाली. आज हे केवळ संग्रहालय नाही, तर ठाकर समाजाचा जिवंत इतिहास, त्यांच्या परंपरा, जीवन पद्धती आणि कलांचा अनमोल ठेवा आहे. येथे प्रवेश करताच तुम्हाला जाणवतं की आपण काळाच्या प्रवासात मागे गेलो आहोत. प्रत्येक दालनात, प्रत्येक वस्तूतून या समाजाचा जीवन प्रवास आपल्याला अनुभवायला मिळतो. येथे उभारलेलं आदिवासी घर म्हणजे त्या काळाच्या खऱ्या प्रतिकृती. दगड, माती, लाकूड आणि कौलांनी बनवलेली घरे. या घरात पुरुष साध्या धोत्रात आणि झग्यात, तर स्त्री पारंपरिक नऊवारी साडीत, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, नाकात नथ अशा दागिन्यांनी सजलेली दिसते. घरात वापरल्या जाणाऱ्या रोजच्या वस्तूंमध्ये मातीची भांडी, मडकी, चूल, उतव, जाळी, डाळा, आकडी आणि त्यात कोयता, घोंगडी, कंदील, लाकडी पेटी, पाटा, वरवंटा, जातं अशा कितीतरी वस्तू दिसतात. प्रत्येक वस्तू भूतकाळाचा एक किस्सा सांगते. संग्रहालयाच्या बाहेरील भिंतीवर रामायणातील प्रमुख प्रसंग सुंदर चित्रांच्या माध्यमातून उभे केलेले आहेत. रामजन्म, सीता स्वयंवर, अरण्यकांड, रावणयुद्ध आणि श्रीरामांचा विजय. सुरुवातीच्या दालनात आदिवासी देवतांचे टाक, खोरणं, सडे म्हणजेच रांगोळ्या, वाद्य, धान्य मोजण्याची मापं, पाणी ठेवायची भांडी अशी अनेक वस्तू पाहायला मिळतात. इथे पांगुळ बैल सजावटीचा साज, बैलजोडी, म्होरकी, शिमली, कुचा, ढोलकी, भाशिंग, गॅज, घुंगरू, नेवरी, तुणतुणा, कवड्याची माळ, देवी दिवटी, संबळ आणि गोंधळाचा मांड, पोतराजाची वेशभूषा, टाळ, पोताचा देव्हारा आणि समई, लोककला पोवाड्यातील गणपतीचे चित्र, तंबोरा, डमरू आणि टाळ, राधा नृत्याचा साज, भाशिंग, राधेचा साज, फालसा, बांगड्या, अंबाडा, हुडूक, झांज आणि तुणतुणा. तसेच बाहुल्यांच्या रंगमंचाच्या प्रतिकृती, घुमट, रंगमंचाची दोरी, ढोलकी, सुरीपेटी आणि तुणतुणा पाहायला मिळतात. कळबाहुली आणि कळसूत्री बाहुल्यांची वेगवेगळी रूपं इथे जतन केली आहेत. जुने मुखवटे, राक्षसांचे मुखवटे, गणपती, रामलक्ष्मण, सरस्वती देवी यांसारख्या बाहुल्या, त्यांचा रंगमंच आणि वाद्य सगळं जिवंत वाटतं. हा बाहुल्यांचा ठेवा फक्त खेळण्यासाठी नसून पूर्वीच्या लोककलांचा, धार्मिक कथांचा आणि सामाजिक संदेशांचा महत्त्वाचा भाग होता. येथे औषधी वनस्पतींचा खजिना सुद्धा आहे. हळदकांडी, गरुडवेल, वेखंड, तुरटी, बिळा, काळी मिरी, हरडा, फणस फुलं इत्यादी. तसेच 400 वर्ष जुनी नाणी खूप चांगल्या प्रकारे जतन केली आहेत. लाकडी वस्तू, लाकडी डोना, मातीचा डोना, डौली, मांडली, खुंटी, शेवगा, सूप, दगडी व्हाईन, मुसळ, दगडी खलबत्ता, दगडी घाटणा, धान्य दळण्यासाठी जातं, मसाले वाटण्यासाठी पाटा, वरवंटा, पाजळणे, दिवली, पितळेची भांडी, तबक्कडी, जेवणाचे ताट, लोटा आणि लाकडी पेटूल आहे. बांबूपासून बनवलेल्या वस्तू, यात धान्याचा साठा करून ठेवण्यासाठी कणक, पांज, येरवण, सूप, करंडा, खुराटा, पडळी, रवळी, सांडशी, चाळणी यांसारख्या वस्तू पाहायला मिळतात. पूर्वीची दारूची भट्टी कशी असायची याचीही प्रतिकृती येथे ठेवली आहे. स्वराज्याचे आदर्श आणि प्रेरक अशा महान व्यक्तींच्याही बाहुली स्वरूपे पाहावयास मिळतात. तर खेळाच्या विभागात लगोरी, विटीदांडू, चिप्पळनळी, सागरगोटे, खापरी असे पूर्वीच्या खेळांची साधने ठेवलेली आहेत.
कृषी विभागात नांगर, जू, गुट्टा, मुसके, दाता, खोरली, खोरे, फरी, पिकाव, कुडती, दिपळा, कुऱ्हाड अशी अनेक शेतीची अवजारे आहेत. नमस्कार. हे ठाकरवाडी म्युझियम आहे. या ठाकरवाडी म्युझियमची स्थापना श्री गणपत सखाराम मजगे राष्ट्रपती पुरस्कार विजेते 2005 यांनी सन 2008 मध्ये या म्युझियमची स्थापना केली आणि त्यानंतर 2019 मध्ये आम्ही 2 भाऊ मिळून, जे गणपत सखाराम मजगे यांची दोन्ही मुलगे, आम्ही या दोन्ही मुलांनी मिळून हे म्युझियम आम्ही थोडंसं मोठं केलं तर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लोकांना बघता येईल अशा पद्धतीने हे म्युझियम साकारलं. या म्युझियममध्ये आल्यानंतर तुम्हाला ठाकर आदिवासी लोकांच्या लोककला बघायला मिळतील. कोकणातील जे पुरातन जीवनशैली होती, जीवनशैलीमध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू होत्या, या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील. तसंच कृषी म्युझियम एक आमचं आहे. या कृषी म्युझियममध्ये सुद्धा आपण कृषीची वेगवेगळी हत्यारं, कृषीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी यासुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतील. इथल्या आसपासच्या प्रिमायसेसमध्ये जर तुम्ही निरखून जर पाहिलात आणि फिरलात तर इथे अनेक वनौषधीची सुद्धा लागवड आम्ही केलेली आहे. ती सुद्धा वनौषधी तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. आणि एकंदरीत कोकणातील एक पुरातन अशा पद्धतीचं जीवनमान कशा पद्धतीचं होतं आणि पूर्वीचा काळ कशा प्रकारचा होता हे सगळं आम्ही इथे या ठाकरवाडी म्युझियमच्या माध्यमातून दाखवत आहोत. धन्यवाद. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला? आवडला असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर अनुभवात. धन्यवाद.